कोरोनाचा काळ, गर्दी करण्यास बंदी आणि मग अर्थातच ज्या ज्या ठिकाणी गर्दी होऊ शकते त्या सगळ्या आस्थापना बंद. मग त्यातली महत्त्वाची एक गोष्ट बंद झाली, जिथं आपल्या सर्वांची आस्था, जिथं आपण त्या देवादिकांच्या चरणावर मस्तक टेकवण्यासाठी जातो, त्या देवादिकांना मनोभावे प्रार्थना करायला जातो, ती सगळी प्रार्थनास्थळं, मंदिरं बंद झाली. आता माझ्या सहवासात काही अशा नास्तिक व्यक्ती होत्या की ज्यांचं आयुष्य गेलं देव नाही असं म्हणण्यात. पण त्यातल्या काही व्यक्ती ज्यांचा शेवट माझ्या डोळ्यादेखत झाला, अर्थात वृद्धापकाळामुळं, त्यांनासुद्धा मी शेवटचं वर्षभर देवा बास रे आता, देवा आता उचल, हेच त्यांच्या ओठावर वाक्य ऐकलं मी. प्रश्न आस्तिकता नास्तिकता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग ही मंदिरं आपल्याकडं जितकी म्हणून मंदिरं आहेत, त्यापैकी काही मंदिरं खूप श्रीमंत आहेत. नुसते आकडे जरी ऐकले तरी आपल्याला ऐकता ऐकता ग्लानी येईल, भोवळ येईल असंच वाटतं मला. इतका वार्षिक टर्नओव्हर असलेली, आता टर्नओव्हर असा शब्द वापरावा लागतो, अगदी शुद्ध मराठीत वार्षिक उत्पन्न असाच घेऊ आपण. बिझनेसच्या बाबतीत टर्नओव्हर ठीक आहे. इथं अशी मंदिरं आहेत आपल्या भारतात की एक मंदिर तर इतकं मोठं आहे की त्याचं उत्पन्न वार्षिक एका मोठ्या शहराच्या महानगरपालिकेच्या बजेटच्या एवढं आहे. फॉर एक्झाम्पल, तिरुपती बालाजी मंदिर, तिरुमला, 1400 करोड रुपयाचं वार्षिक उत्पन्न आहे. आणि सोलापूर महानगरपालिकेचं बजेट 1449 करोड रुपयाचं आहे. यामध्ये फक्त रोज जे काही 50,000 लोक भेट देतात ते त्या हुंडीमध्ये टाकत असलेल्या कॅशच्याबद्दल बोलतोय मी. या व्यतिरिक्त दागदागिने, सोनं, चांदी, इतर काही माणिक, पाचू वगैरे, हे त्या हुंडीत जे पडतं त्याच्याविषयी मी कॅल्क्युलेशन केलेली नाही आहेत. म्हणजे वार्षिक 1400 करोड उत्पन्न असलेलं हे तिरुपती बालाजीचं श्रीमंत देवस्थान आपल्या भारतातलं. अशीच खूप श्रीमंत मंदिरं आपल्याकडं आहेत. पद्मनाभ स्वामी मंदिर, जे की खूप मोठ्या चर्चेत होतं की त्याचे अमुक 3 दरवाजे उघडले, 4था उघडला वगैरे वगैरे. या पद्मनाभ स्वामी मंदिराचं सुद्धा त्याचे जर ॲसेट्स काढले तर ते 1.2 लाख करोड रुपयाचे आहेत. म्हणजे तिरुपतीचे जर ॲसेट काढले, म्हणजे मंदिर, बांधकाम, त्याच्यावर असलेले काही सोन्याचे कळस, अमुक तमुक, ही रक्कम जाते 3 लाख करोडला तिरुपती तिरुमला मंदिराची. आणि पद्मनाभ स्वामी 1.2 लाख करोड. बाकी मग तिथे येणारं गोल्ड, एमराल्ड, काही तिथं मिळालेली काही पुरातन काळातलं सोन्या नाण्याची दागिने, चांदीच्या विटा, चांदीची काही ऑर्नामेंट्स, हा तर भाग आलाहिदा. नंतर आपण गुरुवायूर
देवस्वोम केरळमधलं एक मंदिर आहे. 1737 करोड. म्हणजे हे आकडे जरी ऐकले ना तरीसुद्धा धस्स व्हायला होतं. मग हा सगळा मंदिरांचा पैसा योग्य ठिकाणी वापर होतो का त्याचा? का मग त्याला पण आपल्या अयोध्येतल्या राम मंदिरासारखी ही तर खूप पुरातन काळातली मंदिर आहेत, मग त्याची गळती अजून चालूच आहे का? मध्ये आधी ह्याला काही गळती लागली होती का? मग ती चोरी किती मोठ्या प्रमाणाची असेल? आता हा विचार आपण आत्ता नाही करणार आहोत. नंतर आपण जातो एका 5200 फूट हाईटवरती वसलेलं एक सर्वांचं खूप मोठं श्रद्धास्थान, माता वैष्णोदेवी मंदिर. 5200 फूट हाईटवर असूनसुद्धा या माता वैष्णोदेवी मंदिराकडं भक्तांचा ओघ सतत असतो आणि जवळपास वार्षिक 2000 करोड ते 2500 करोड इतकं या वैष्णोदेवीच्या मंदिरातून उत्पन्न आहे. अर्थात याच्यामध्ये 4700 किलो चांदी आणि डेली तिथं मिळणारी डोनेशन्स ही सुद्धा अफाट आहेत. त्याची एका वर्षातली साधारण रक्कम जाते 685 करोड. सध्या 2000 ते 2500 करोड हा वैष्णोदेवीकडं जमा होणाऱ्या सर्व बाजूंनी रकमेचा, डोनेशन्सचा एक अंदाजित रक्कम आहे. याच्यातून जम्मूमध्ये स्थित असल्यामुळं तिथे काही इन्फ्रास्ट्रक्चरला या वैष्णोदेवीच्या या उत्पन्नातून मदत झाली किंवा कसे? ज्या पद्धतीने तिरुपती मंदिरातर्फे काही हॉस्पिटल्स चालवली जातात, काही शैक्षणिक संस्था मोफत चालवल्या जातात, तसं काही या वैष्णोदेवी मंदिरातर्फे केलं जात असेल तर नक्कीच ती बाब स्वागतार्ह आहे. शिर्डी देवस्थान हे सुद्धा आता आजकाल खूप नावारूपाला आलेलं साईबाबांचं देवस्थान. यालासुद्धा 400 ते 410 करोड वार्षिक उत्पन्न आहे. परंतु शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्र चालतं, काही हॉस्पिटल्सला डोनेशन दिली जातात. या गोष्टी होत असतील तर अतिशय उत्कृष्ट वाटतं. यांच्याच धर्तीवर शीख लोकांचं प्रचंड आस्थेचं ठिकाण सुवर्ण मंदिर अमृतसर, ज्याला आपण गोल्डन टेम्पल म्हणतो, त्याचंसुद्धा वार्षिक 500 करोडपर्यंत उत्पन्न आहे. शीखांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्याकडं अव्याहतपणे लंगर चालू असतो. लंगर म्हणजे मोफत अन्नछत्र सतत सुरू असतं. त्याबद्दल शीख समुदायाला कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. मुंबईला सिद्धिविनायक मंदिर, तुम्हा आम्हा सगळ्यांचं गणपती बाप्पाचं हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं एक मंदिर, मुंबई, महाराष्ट्र. डेली 30 लाखाचं उत्पन्न असलेलं हे एक मंदिर आणि मंदिराची किंमत जर आजची काढाल तर 125 करोड. सिद्धिविनायक टेम्पलबद्दल मला माहीत असलेली एक बाब, गरजू रुग्णांना मोठमोठ्या आजारांसाठी जेव्हा एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीचं कॅन्सरसारख्या रोगाने तो जर्जर झाला आहे, काही ऑपरेशन करायचं आहे, अशा शस्त्रक्रियेसाठी त्याच्या हॉस्पिटलमधल्या जितके दिवस तो राहणार आहे ते सगळं बिल तो देऊ शकेल अशी अवस्था निर्माण करण्यासाठी या सिद्धिविनायक टेम्पलकडून, या गणपती बाप्पाच्या मंदिराकडून मदत दिली जाते. असे जे उपक्रम राबवले जातात मंदिराच्या दानपेटीत येणाऱ्या पैशातून, नक्कीच समाजाचा पैसा समाजासाठी कुठेतरी या देवादिकांच्या माध्यमातून उपयोगात येतो असंच म्हणावं लागेल. त्यामुळं जर नास्तिक मंडळी या देवालयांना
काही नाही, सगळी दुकानदारी आहे, बाकी सगळं झूट आहे, असं जे म्हणतात त्यांनी जरा याकडं सकारात्मक नजरेने पाहायला शिकलं पाहिजे. जगन्नाथ मंदिर ओरिसामधलं, जगन्नाथाची रथयात्रा खूप प्रसिद्ध आहे. हे सुद्धा जवळपास 150 कोटी रुपयापर्यंत त्याचं व्हॅल्युएशन आहे आणि 30,000 एकरमध्ये जगन्नाथपुरीचा परिसर पसरलेला आहे. इथे सुद्धा बऱ्याच गोष्टी अशा घडत आहेत की ज्या शास्त्रज्ञांना कोड्यात टाकत आहेत. आज शेकडो वर्ष झाली तरी ती कोडी सुटत नाही आहेत. त्याच्यामुळं काही काही देवालयांचं महत्त्व हे अगदी अधोरेखित आहे. सोमनाथ टेम्पल गुजरातमधलं, इतिहासात आपण वाचले अनेक वेळा, त्याच्यावरती हल्ला झाला, त्याची लूट करून नेली गेली. तरीसुद्धा आजही सोमनाथ मंदिर हे एक श्रीमंत मंदिर म्हणून गणलं जातं. तिथेसुद्धा डोनेशन्सचा ओघ सतत चालू असतो आणि त्यांच्याकडनं सुद्धा खूप चॅरिटेबल काम गुजरातमध्ये नेहमीच होत असतं. अशी जर मंदिरांची ही उत्पन्नाची सांगड घातली आपण, आत्ता मी सांगितलेल्या 7-8 मंदिरांची जरी सांगड घातली तरी मुंबईच्या कॉर्पोरेशनचं बजेट, जे की लेटेस्ट बजेट 80,593 करोड आहे, जर मनात आलं तर भारतातली 20-25 मंदिरं मिळून अख्खी मुंबई चालवू शकतात. एकटं तिरुपती मंदिर आपल्या उत्पन्नातून सोलापूर शहरचा कॉर्पोरेशनचा गाडा ओढू शकते. हे आता आकड्यांवरनं सिद्धच आहे. मित्रांनो, वैष्णोदेवीला जाण्या येण्यासाठी आता खूप चांगली सुविधा आहे. हेलिकॉप्टरची व्यवस्था गेली कित्येक वर्ष आहे. त्यातून आता रेल्वेमध्ये ज्या काही जम्मू काश्मीरमध्ये सुधारणा झाल्यात त्याच्यामुळं थोडासा हा प्रवास सुखकर झाला आहे असं म्हणण्यास हरकत नाही. कटरा, तिथून सगळं बुकिंग होतं. ॲथोराइज्ड बुकिंग करूनच भक्तांनी जाणं योग्य आहे. कारण तुमचं समजा तुम्ही घेतलेलं तिकीट हे जर खोटं आहे असं ठरलं तर तिथे तुमची खूप मोठी पंचाईत होते, तुम्हाला पुढं जाऊ दिलं जात नाही. अर्थात या सगळ्या गोष्टी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वैष्णोदेवी ट्रस्ट सतत यामध्ये बारकाईने लक्ष घालून अशी काही नियमावली तयार करत असतं. त्यामुळं त्याच्यामध्ये आपण सामान्य माणसांनी फक्त ते नियम पाळणं एवढंच मनात घेऊन वैष्णोदेवीला जय मातादी करत नक्की दर्शनाला जाणं योग्य ठरेल. मित्रांनो, सहज आपल्या भारतातली, आपल्या सनातन संस्कृतीची जी काही महत्त्वाची मंदिरं, जी काही माहिती माझ्याकडं होती, त्या माहितीच्या अनुसार त्या मंदिराचं उत्पन्न आणि काही मंदिरांकडनं चालू असलेले चॅरिटेबल कामं याच्याविषयी थोडीफार माहिती आपल्यालासुद्धा असावी, याच एका हेतूने हा एक छोटासा व्हिडिओ, माझा छोटासा प्रयत्न. चला, सिद्धिविनायक मंदिराच्या पावलावर पाऊल टाकत जर आपल्याकडच्या जास्तीत जास्त देवळांनी त्यांच्या दानपेटीत येणाऱ्या रकमेचा जर गरजवंत रुग्णांसाठी उपयोग केला, जर काही शैक्षणिक संस्था अशा काढल्या की जिथं खूप मोठं गरिबांची मुलं मोफत शिकू शकतील, जर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला खर्च करणं परवडत नसेल पण एखाद्या गरिबाच्या घरात बुद्धिमत्ता आहे, अशा विद्यार्थ्यांची मोफत शिक्षणाची, राहण्याची, खाण्याची सोय जर केली मोठमोठ्या शहरात, तो भार जर उचलता आला या मंदिरांच्या दानपेट्यांना, तर मला वाटतं खरंच त्यातूनच आपल्याला देवादिकांचं दर्शन नक्की होत राहील. चला, आशा करूयात देवालयांची श्रीमंती वाढण्यास हरकत नाही. हरकत फक्त असेल ती म्हणजे चोरी झाली नाही पाहिजे कोणत्याही ट्रस्टमध्ये. समाजोपयोगी जी कामं चालू आहेत ती अशीच चालू राहावीत. मग ती रुग्णांना मदत असो, मोफत अन्नछत्र असो, किंवा इतर ठिकाणी काही इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी फंड्स डायव्हर्ट करणं असो.
या गोष्टी नक्की घडल्या पाहिजेत. परंतु मंदिरातल्या दानपेटीतून जर इतर काही धर्मियांना खिरापत वाटली जात असेल आणि तसे जर काही नियम असतील तर ते नियम सत्वर बंद होणं गरजेचं आहे. हिंदू धर्माची मंदिरं आहेत तर हिंदू धर्मियांनाच त्याचा फायदा व्हावा, कारण इतर धर्मियांकडं सुद्धा त्यांचा खूप मोठा कॅश फ्लो दरवर्षी सुरू असतो. मग त्यामध्ये चर्च घ्या, गुरुद्वारे घ्या किंवा मशिदी घ्या, या सगळ्या धर्मांना त्यांच्या इतर राष्ट्रामधून फॉरेनमधून फंड्स खूप येत असतात. त्यामुळं मंदिरातला पैसा हा आपल्या समाजासाठी, हिंदू समाजातल्या गरजवंतांसाठी आणि आपल्या भारत देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी तो वापर झाला तर काही हरकत नसावी असं मला वाटतं. सहज देवळांच्या विषयी थोडीफार माहिती आपल्या मनापर्यंत. जय माता दी. वैष्णोदेवी प्रसन्न.